बनवते मी कांदे पोहे तर लोखंडाच्या कढईमध्येच बनवत होते. तर सगळ्यात पहिलं काय केलं होतं, तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यामध्ये शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, नंतर जिरे मोहरी कढीपत्ता घालायचा आणि मी काय करत असते सगळ्यात पहिली मिरची घालत असते आणि मिरची घालून झाकण लावायचं आणि झाकण लावून झालं की नंतर कांदा घालायचा. कांदा जास्त असा लालसर भाजून घ्यायचा नाही, थोडासा हलकाच भाजायचा. अजून थोडंसं मी झाकण लावते, म्हणजे काय होतं कांद्याला बाकी जिरे मोहरीला असा तिखट असा वास लागतो आणि मग कांदे पोहे छान लागतात. नंतर थोडीशी मीठ पण घालत असते मी आणि थोडीशी साखर पण घालते. नंतर थोडीशी घालायची हळद आणि इथं कांदे पोहे मी भिजवून ठेवले होते, ते पोहे घालायचे. आता तिघांसाठीच पोहे केले होते. नंतर बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची. सगळं नीट व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स झाल्यानंतर एक एक 2 मिनटं झाकण लावून ठेवायचं आणि मस्त असे आपले पटकन होणारे कांदा पोहे तयार झालेत. तुमची रेसिपी अशीच आहे का थोडीशी वेगळी आहे नक्की सांगा. आणि चला या पटकन तुम्ही सगळेजण नाश्ता करायला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब पण करा. चला बाय.